आत्ताच शासनाने एक नवीन आदेश काढला आहे की परराज्यामधील काही मजूर जर आपल्याकडे अडकले असतील तर त्यांची आम्हाला यादी द्या आणि त्या यादीनुसार त्यांना तात्पुरते राशन कार्ड बनवून देणार आणि त्यांना धान्य देणार. तर अशा लोकांची संख्या खूप अल्प आहे आणि आपण परराज्यातल्या नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतो आहे, पण आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या नागरिकांची सुद्धा त्यापेक्षा जास्त पटीने आपण काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येक गावामध्ये असे अनेक लोक आहे की त्यांचे काही कागदपत्रांमुळे राशन कार्ड निघालेले नाही आहे. आता समजा आमच्या बीबी, नांदाफाटा किंवा गडचांदूर, अल्ट्राटेक परिसरामध्ये किंवा आवडपूर परिसरामध्ये अनेक बाहेर म्हणजे आपल्याच राज्यातील बाहेर जिल्ह्यांमधून अनेक लोक या ठिकाणी वास्तव्यास आहे. मग यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे यांचे राशन कार्ड निघलेले नाही आणि ते इथे रोजीरोटीसाठी आलेले आहे. म्हणजे अत्यंत गरीब लोकच ते आहेत. मग त्यांना सुद्धा राशन मिळालं पाहिजे. मग ही सुद्धा आपली एक प्राथमिक जबाबदारी आहे. तर माझी संपूर्ण जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच तथा संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांना विनंती आहे, मग आपण सुद्धा शासनाकडे या पद्धतीने एक मागणी केली पाहिजे. कलेक्टर साहेबांना व सीओ साहेबांना आपण तसं पत्र पाठवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ही मागणी मंजूर करून घेतली पाहिजे. कारण ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्या गरीब लोकांसाठी. शासनाने आदेश दिल्यानंतर आम्ही जे बाहेर राज्यातले अडकलेले लोक आहेत त्यांची माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला. तर ह्या प्रयत्न करत असताना अनेक लोक असे दिसले की आमच्याकडे राशन कार्ड नाही, आमच्याकडे राशन कार्ड नाही. मग या लोकांकडे राशन कार्ड नाही तर मग या लोकांच्या जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. आणि ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांना तर 3 महिन्याचं अनाज शासन देणारच आहे, यात काही शंका नाही आहे. पण नाहीये त्यांच्याकडे काय, त्यांचं काय? तर मग त्यांना सुद्धा राशन मिळालं पाहिजे. किंवा शासनाला जर हा खर्च झेपत नसेल तर शासनाने आत्ताच नुकतंच आमच्याकडे ग्रामपंचायतीला 14 वित्त आयोग मिळालेला आहे. आता प्लॅन प्लस मध्ये नियोजन तयार आहे, पण त्या नियोजनामध्ये जर काही आपण आपल्या लवचिकता जर ठेवता येत असेल आणि अत्यावश्यक बाबींसाठी जर आपण खर्च करण्याची जर प्रत्येक ग्रामपंचायतीला परवानगी दिली शासनाने, तर प्रत्येक गावची समस्या ही तिथल्या तिथे सुटू शकते. तर हा सुद्धा एक शासनाने प्रयत्न करून पाहावा अशी माझी शासनाला विनंती आहे.